चला नमस्कार, मी कल्पना. चला आता आज आहे ना सकाळी सकाळीच नाही आता कोबीची भाजी बनवायची आहे. ती पण आहे ना हिरव्या मिरचीची. आता नेहमीच म्हटलं लाल मिरचीची बनवतो, पण म्हटलं आता फ्रीजमध्ये थोड्याशा मिरच्या होत्या आणि त्या मिरच्या मला संपवायच्या होत्या, कारण का आता उद्याकडे जायचं आहे गावी 8 दिवसासाठी आणि मी फ्रीज काही चालू ठेवत नाही, घरामध्ये कोणीच नसतं म्हणून. मग त्याच्यातल्या भाज्या वगैरे जे असतात ते संपूनच टाकते मी. चला आता त्याच्यानंतर आहे ना थोडासा कोबी पण होता आणि सकाळची वेळ आहे आणि इथे म्हटलं आता कोबीची भाजी करून घेते. आता थोडंसं तेल घातलं, मोहरी घातली आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं, ते घातलं, कढीपत्ता घातला, याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालून घेते. आणि त्याच्यानंतर कोबी होता ना तो छान असा चिरून घेतला आणि धुवून पण घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता कोबीची भाजी करून घेऊया. त्याच्यानंतर इथे वरण पण बनवलेलं आहे. चला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाला यायचं होतं ना. चला आता गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील इथून पुढे. 8 दिवसासाठी आम्ही आता गणपतीच्या सुट्ट्या असतात मिस्टरांना, तर आम्ही गावीच येत असतो प्रत्येक वर्षी. चला आता इथे बघा कोबीची भाजी टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. याच्यामध्ये कोथिंबीर काही नाही आहे, कारण का फ्रीजमध्ये भाज्या बऱ्याचशा संपलेल्या आहे. ज्यावेळेस मला गावाला यायचं असतं ना त्याच्या 2-3 दिवस आधी थोड्याशा भाज्या मी कमीच आणत असते. आणि चला मग कसं तिथं कोणी राहत नाही मग ह्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी ना फ्रीजमध्येच आहे ना माझ्याकडे पनीर होतं जरासं. म्हटलं चला आता व्हेज पनीर मस्त पुलाव बनवू आपण. मी नाही बनवलं, मुलीनेच बनवलात आणि खूप छान बनवला होता तिने. त्याच्यानंतर इथे ना पातळ पोह्याचा चिवडा पण बनवलेला होता, हे बघा. आणि श्रीखंड पण होतं फ्रीजमध्ये, ते पण घेतलं संध्याकाळी जेवायला. म्हटलं संपून पण जाईल, हे बघा. चला या जेवायला तुम्ही पण. आता हे संध्याकाळचं जेवण आहे. आणि त्याच्यानंतर चला आता इथे बघा दुसरा दिवस सुरू झालेला आहे आमचा. आता आम्ही निघालो गावी. हे बघा सकाळीच म्हणजे थोडंसं उशिराच निघालो आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. चला आता इथे हायवेला आम्ही लागलेलो आहोत आणि माझा मुलगा आहे ना तो गाडी चालवतो. मुलगी पण बसलेली आहे आणि मिस्टर आणि मी मागे बसलेली आहे. चला म्हटलं. आणि पाऊस तुम्ही बघू शकता, इतका पाऊस होता गावाला पण आल्यानंतर, आणि जिथून आम्ही आलो तिथून पण पाऊसच सुरू होता. मुलगा म्हणजे त्याला पण गाडी येते चालवता आणि मुलीला पण येते. आता इथे बघू शकता हा समृद्धी हायवे आहे आणि कधीपासून आम्ही ह्याच हायवेना येतो. आता वेळ पण कमी लागतो, आम्हाला नाशिकलाच यायला लागतं. पण नाशिकपासून पण आहे ना आमचं गाव आहे ना 30 ते 40 किलोमीटर आहे पुढे. चला त्याच्यानंतर भूक लागली ती थोडंसं, मुले चला काहीतरी खाऊया म्हणे. चला म्हटलं. आणि मुलांना तर हे इडली सांबार डोसा खूप आवडतं, बघू शकता. इथे आम्ही घेतलेला होता थोडासा असं नाश्ता वगैरे.